नमस्कार, मी सारंग काका. आज आपण वेगवेगळ्या पकडीमध्ये पकड नंबर 2 पाहणार आहोत. तत्पूर्वी जसं क्रिकेटपूर्वी स्ट्रेट बॅटने खेळायचे, नंतर क्रॉस बॅटने खेळू राहिले, नंतर आता इकडं रिवर्स उलटे बॅट आणि सरळ बॅट, त्याच्यामध्ये प्रगती होत गेली. आता कॅरम चॅम्पियन सरळ बोट मॅक्झिमम ठेवत खेळतात. आता आपण कॉपी करायची का सरळ बोटाने खेळायचं का वाकड्या बोटाने खेळायचं, त्याचे फायदे काय तोटे काय. सरळ बोटाने खेळलं तर तुम्हाला एक ठराविक अँगलपर्यंतच कटची ॲक्युरेसी मिळते, नाहीतर तुम्हाला जागा बदलून खेळावं लागतं. माझ्यासारखं मात्र म्हणून कंटाळा जागा बदलून ॲक्युरेसीसाठी. पण वाकड्या बोटाने खेळलं तर तुम्हाला एका जागेवर बसूनही खेळता येतं. शेवटी टेक्निक कसंही असलं तर तुमचं परफेक्शन किती आहे या गोष्टीवर ते अवलंबून आहे. आता 3 मिनिट झाली का? झालं सांग. आता आपण मूळ बेसिकमध्ये जाऊ. स्ट्रायकर किती प्रकारे पकडला जातो यामध्ये प्लेस्ड स्ट्रायकर असा सरकून आणून ठेवणे ही एक प्रकार, हातात उचलून खाली ठेवणे दुसरा प्रकार, तिसरा प्रकार हातात उचलताना 4 बोटाने न धरता नक्षीची बाजू वरती असा पकडणे. तिसरा प्रकार असा पकडणे, व्हाईटवर अंगठा नक्षीवर अंगठा, ही सगळीकडे बोट. हा उचलून 3 प्रकारे, खाली प्लेस्ड आणि उचलून खाली. अजून ह्यात एक प्रकार अजून होऊ शकतो, तुम्ही प्रयत्न करू राहिले. अर्धा उचललेला आणि अर्धा ठेवलेला या स्थितीमध्ये सुद्धा निर्णय होऊ शकतो. शिवाय दुसरा अजून अडचणीचा आहे, ह्याचा पार्ट आहे तो कागद लवकर देते वैदिक. कटला सरळ सरळ समोरून ठेवल्यानंतर डावीकडून आणि उजवीकडून हा उलट्या व्हीचा कमीत कमी अँगल आहे. व्हीचा कमीत कमी मिनिमम व्हीच्या दिशेमध्ये. काही लोक मधल्या बोटाने खेळताना उजव्या बाजूने खेळतात, काही सरळ खेळतात, डावीकडून फार कमी खेळतात. पण असे हे